गुड मॉर्निंग सगळ्यांना। तर सगळेजण ठीक असताल। आज खूप महत्त्वाचा दिवस म्हणजे आज रक्षाबंधन आहे आणि रक्षाबंधनच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा, ज्यांनी माझ्या वाईट वेळेमध्ये मला खूप सपोर्ट केला, एका भावासारखा सपोर्ट केला आणि बऱ्याच काही कमेंट्सला पण मी काही बोलण्याच्या आधीच त्यांनी रिप्लाय केला। तर मला सपोर्ट करणाऱ्या प्रत्येकाला रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा, ज्यांनी मला एवढा सपोर्ट केला। खरं तर आज शुभेच्छा देते मी, बट बिलकुल पण म्हणजे हॅपी वाटत नसेल, कारण की यावर्षी रक्षाबंधन सेलिब्रेट करायचं तर पप्पा नाही आहेत आणि पप्पांची खूप जास्त आठवण येते आहे, कारण की दरवर्षीच आमचं रक्षाबंधन एवढं छान जातं, एवढं मस्त, एवढा धिंगाणा मस्ती। माझे मामा असतील, आमची पूर्ण टोटल फॅमिली, माझे मामा ते आमच्या जवळच राहतात, त्यामुळे सगळेजण एकत्र येणं आणि खूप धिंगाणा मस्ती घालणं, राखीचं सगळं एकदम व्यवस्थित होणं। बट आज पप्पा नाही आहेत तर खूप खूप आठवण येते त्यांची। बापरे, काय बोलू मला समजत नाही आहे। पाठीमागं आजी आहे, मम्मी शेतात गेली आहे आणि माहीतच काही तब्येतच व्यवस्थित नाही आहे, त्याच्यामुळं मी आहे घरीच। रक्षाबंधनचं मी रडले, सॉरी। खूप काही गोष्टी आहेत ज्या की म्हणजे माणूस बोलून नाही दाखवू शकत, ज्या फक्त अनुभवू शकतो। सो एक जणाने मला प्रश्न केला होता की वडिलांचं दुःख विसरलात का? तर त्या दादाला काय शब्दात सांगू, शब्दात काही बोलू शकत नाही आहे मी। आज पप्पा असते तर आज आम्ही सगळेजण बाहेर गेलो असतो, एवढी मस्ती केली असती, धिंगाणा घातला असता, सकाळपासून पप्पांची चाव सुरू झाली असती। अरे उठा, आज रक्षाबंधन आहे, आज सण आहे, लवकर आवरा, आज तरी लवकर उठा। ह्या सगळ्या गोष्टी, त्या सगळ्या गोष्टींना खूप जास्त मिस करतोय आम्ही। पाठीमागच्या वर्षी रक्षाबंधनच्या दिवशी खूप धिंगाणा घातला आम्ही, खूप सारे फोटोज काढले, खूप जास्त। बट आज त्या सगळ्या गोष्टी आठवून खूप त्रास होतोय। पप्पा तुम्ही जिथे पण असताल, खूप मोठी जबाबदारी टाकून गेले पप्पा। फॅमिलीला समजावणं खूप अवघड जात आहे, बहीण असेल, मम्मी असेल, त्यांना पण ह्या गोष्टींचा खूप जास्त त्रास होतो आहे। भाऊ तो खूप लहान आहे, त्याला अजून काही गोष्टी समजत नाही आहे। असो, सगळेजण काळजी घ्या आणि रक्षाबंधनच्या तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा। बहीण असेल, भाऊ असेल, सगळ्यांची व्यवस्थित काळजी घेत चला। आणि दुसरी गोष्ट, छोटा मोठा प्रयत्न करते आहे व्हिडिओज बनवण्याचा, तर आपल्या व्हिडिओजला सपोर्ट करा, शेअर करत चला। इन्स्टावरती पण मी ट्राय करते की माझ्याकडून बेस्ट व्हिडिओ बनवले जातील, तुमच्यापर्यंत कसे चांगले व्हिडिओज येतील याचा प्रयत्न करते। सो नक्की त्या व्हिडिओजला पण लाईक करा, शेअर करा। आणि आपला फॅमिली नावाचा असा ग्रुप आहे इंस्टाग्रामवरती, तर नक्की त्या पण ग्रुपला जॉईन व्हा, त्याच्यावरती अपडेट्स येत राहतील। नवीन काहीतरी प्रोजेक्ट घेऊन येण्याचा मी प्रयत्न करते आहे, तर तुम्हाला अपडेट्स मिळण्यासाठी त्या ग्रुपला जॉईन व्हा। आणि दुसरी गोष्ट,